क्वेश्चन 1 पेज 129 पुस्तक समोर पाहिजे आणि सिस्पेन ड्राफ्ट दी जनरल एंट्रीज टू रेकॉर्ड दी गिवन अरेंजमेंट्स. जर्नल एंट्रीज विचारलेत, आपण काही दिवसांनी बनवणार आहे. आधी लेजर शिकूया मग जर्नल घेऊया. अँड गिव्ह दी ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ दी न्यू फर्म. नवीन फर्मची बॅलन्स शीट मागितली आहे. असं काही विचारलं तरी सध्या आपण काही प्रॉब्लेम मध्ये एवढंच शिकवणार आहे. हे आता जे फळ्यावर दिसतं एवढ्याच प्रॅक्टिस घेऊया, त्याच्यानंतर ते बाकीच्या गोष्टी शिकवणार घेणार की ते पण. ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ दी न्यू फर्म म्हणजे ही फर्म, न्यू फर्मची ओपनिंग बॅलन्स शीट. दी बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर प्रॉफिट्स इक्वली म्हटलेलं आहे. म्हणजे ओल्ड रेशो इक्वल आहे, तो इथं वर लिहायचा कंसात इक्वली आहे. म्हणजे ओल्ड पार्टनर्सचा रेशो कसा आहे, इक्वल आहे, एकाच एक आहे. आता बॅलन्स शीट मध्ये मी सांगतो त्या 3 पॉइंट्सला खुणा करून घ्या. कॅपिटलला 1 नंबर टाका. कॅपिटल आहे बघा 1 लाख आणि 1,40,000, त्याला नंबर टाका 1 2 3, 3च नंबर टाकायचे. ती 1 नंबर बॅलन्स शीट मध्ये नंबर टाकून घ्यायचे. 1 नंबर. ऍसेट साइडला कॅश आहे त्याला 2 नंबर. ऍसेट साइडला कॅश आहे त्याला 2 नंबर. 3 नंबर गणितात नाहीच आहे. 3 नंबरला लायबिलिटी साइडला राखीव निधी असतं, जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड, आणि ऍसेट साइडला पीएल असतो, नाहीच आहे. म्हणजे 3 नंबर या गणितात नाहीये. हे दोन पोस्टिंग झाल्यावर बाकीची सगळी बॅलन्स शीट आहे तशी इथं कॉपी करायची, आहे तशी. फक्त त्यात कोणाला ऍडजस्टमेंट असतील तर इनरला ऍडजस्टमेंट नसतील तर आउटरला, एवढंच करायचं. हे 3 ऍडजस्टमेंट झाल्यावर, तरी 3 एंट्री झाल्यावर, तिसरं नाहीये तरी बोलूया ना, 3 पोस्टिंग झाल्यावर बाकीची बॅलन्स शीट इथं कॉपी करायची आहे. आता पहिली ऍडजस्टमेंट कोणावर आहे नाही, आता सध्या आपण असं करू, कोणाकोणाला टिक मार्क करायचं तेवढाच विषय बघू. तिसरी ऍडजस्टमेंट वाचल्यावर ओळखला असेल तुम्ही कोणाला टिक मार्क करायचं. हे प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन डेटर्स. प्रोव्हिजन म्हणजे आरडीडी, डेटर्सला टिक मार्क करतो. त्यात असतं कोणत्या ऍसेटवर ऍडजस्टमेंट होणार आहे ते असतं तिथं. चौथी ऍडजस्टमेंट आपल्याला जे हवं तेवढंच करू, वेळ घालवायला नको. लँड अँड बिल्डिंग इज व्हॅल्यूड 80,000. काय ऍडजस्टमेंट आहे नंतर बघू ना. कोणाला टिक मार्क होणार, लँड अँड बिल्डिंग वर आहे बघा बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला लँड अँड बिल्डिंग आहे, डेटर्स आहे. आणि शेवटच्या ऍडजस्टमेंटला कोणाकोणाला टिक मार्क होणार, शेवटच्यासाठी स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी, ते पण तिथं वर आहे. एक वर आहे खाली आहे. म्हणजे ज्यांना टिक मार्क झाले त्या ऍसेट्स पोस्टिंग करताना कुठे घ्यायचे, इनरला, बाकी सगळे आउटरला. मी सोडवणारच आहे ना. हा, आता नवीन पार्टनरचा शेअर किती आहे बघा. पहिलं वाक्य वाचा बॅलन्स शीटच्या खालचं. ऑन 1 एप्रिल 18 अपर्णा जॉईन्स दी फर्म ऍडमिशन, जॉईन्स दी फर्म ॲज अ थर्ड पार्टनर, तिसरा पार्टनर म्हणून, फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. त्या व्यक्तीला 1/5 द्यायचं असेल तर कंसात किती आकडा येणार सांगा. 4/5 सांगितलं, आठवतंय का. 4/5 आहे ना. इथं 4/5 कोणाला द्यायचं आहे, म्हणजे 1/5 कोणाला द्यायचं आहे, 5 रुपयापैकी 1 रुपये प्रॉफिट कोणाला द्यायचं आहे, नवीन पार्टनरला. मग राहिले किती, 4/5. 4/5. सर्वांनी या गणिताचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करून यायचं. आज केला नसेल तर ठीक आहे, दररोज न्यू रेशो कॅल्क्युलेट करून यायचा. उपयोग नंतर कळेल, आतापासून प्रॅक्टिस सुरू ठेवा. कारण तो सप्लिमेंट वहीच्या मध्ये सोडायचं न्यू रेशो, आणि काय अवघड ऍडजस्टमेंट असतात ते लिहायचे. छोटासा कागद घ्या, अगदी हाता एवढा चालतो, आणि तो इथं मध्ये पेस्ट करायचा. इथं करू नका, फाटू शकतो, इथं मध्ये करा फेविकॉल. हा, ह्याचा न्यू रेशो तुम्ही घरी काढून यायचा उद्यासाठी. जो प्रॉब्लेम मी सांगेन त्या प्रत्येक गणिताचा न्यू रेशो तुम्ही काढायचा. आता कोणाला थांबणार नाहीये, 10 वेळा सांगून होत नाही ना, मग माझं मी सोल्व करून टाकणार. हा, पहिले 3 पोस्टिंग करा. बॅलन्स शीटला पोस्टिंग दिलंय. कॅपिटलचा बॅलन्स कुठे घ्यायचा कोणाला माहित आहे असेल तरी सांगायला तर मी घेतो. कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. मग घ्या माझ्या बरोबर. पार्टनरची नावं पूर्ण लिहायची. कॅपिटलचा बॅलन्स माझ्या बरोबर लिहा, 1 लाख आणि 1,40,000. कॉलम जरा मोठे हवे होते. 1 लाख आणि 1,40,000. कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. एक 2 मिनिटं असं करा, तुम्ही थांबा.
मी सोडवतो गणित. हा पहिलं गणित आहे, मी सोडवतो, तुम्ही थांबा, सर्वांनीच थांबायचं. हा कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलच्या क्रेडिट. ऍसेट साइडला बघ, 2 नंबर कोणाला पडलाय? कॅश. कॅशचा बॅलन्स कॅशच्या डेबिटला. आता कॅश आहे म्हटल्यावर कोणाला काढून टाकायचं? बँक. मग कॅशचा बॅलन्स कॅशच्या डेबिटला 80,000. 80,000. आजच्या गणितात 3 नंबरचं पोस्टिंग नाहीये. घरी जाऊन बघा 3 नंबरचं कोणतं पोस्टिंग असतंय. लायबिलिटी साइडला जनरल रिझर्व्ह असू शकतो आणि ऍसेट साइडला पीएल असू शकतो. 3A 3B इथं पोस्टिंग होते त्यांचं. इथं होतंय ते नाहीये. ठीक आहे. हे 2 पोस्टिंग झाल्यावर आता बाकीची जी बॅलन्स शीट राहिली की नाही ते अक्षरशः तिथं उतरवून घ्यायची. त्यातले कोणाला ऍडजस्टमेंटचे टिक मार्क असतील ते एक ओळ सोड. एक टिक मार्क एक ओळ. मग आता कोण कोण आहे बघा. लँड अँड बिल्डिंग कोणी लिहायचं नाही. लँड अँड बिल्डिंग किती हजार आहे? 60. त्याच्यानंतर लँड अँड मशिनरी एक ओळ सोडली बघ. किती हजार आहे? 70,000. नुसतं उतरवायचं हे सर्वात मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे तुमचा प्रॉब्लेम बरोबर येतो. फर्निचर ऍडजस्टमेंट आहे का? नाही. टिक मार्क नाही ना, नाही ऍडजस्टमेंट. मग आउटरला 24,000 नाही ऍडजस्टमेंट. डेटर्स आहे, ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स किती आहे? 26,000 इनरला घेतला. अजून कोण आहे? स्टॉक 40,000. कॅश घेऊ काय? नाही घ्यायचा, त्याचं ऑलरेडी पोस्टिंग झालंय. 1 2 3 हे 3 पोस्टिंग सोडून बाकी सगळी बॅलन्स शीट राईट डाऊन करायची आहे तशी. फक्त इनरला ऍडजस्टमेंट असतील तर, नसतील तर आउटरला. आता इकडे कोण आहे सांग मला? इकडे उतरवायचं असतं ते रेग्युलर आयटम असतो इकडचा. सन्ड्री क्रेडिटर्स नुसतं क्रेडिटर्स जसं आहे तसं. नो ऍडजस्टमेंट. ह्याच्यावर येणार आहे उद्या, पुढे पुढे येणार आहे. 24 34 आणि बिल्स पेड 26,000. हे काम करायचं बघ. हे असं उतरवून घेतल्यामुळे इतकं सोपं जातंय की तुमचा प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटला एखादा आयटम घ्यायचा विसरतच नाही. ऑलरेडी सगळं झालं आणि जे ऍडजस्टमेंट आहे ते इनरला घेतले. आता इथपर्यंत सोडवा, जरा उजळणी रिव्हिजन घेऊया. कॅपिटलचा बॅलन्स कुठे घेतला आहे? कॅपिटलच्या क्रेडिटला. कॅशचा बॅलन्स कॅशच्या डेबिट. आजच्या पुरतं बघू आणि बाकी सगळ्या राहिलेल्या ऍसेट साइडला उतरवले, राहिलेल्या लायबिलिटीज लायबिलिटी साइडला उतरवले. आता लिहून घ्या. विषय नाही. आता एक एक ऍडजस्टमेंट करूया आणि प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? आता 2 होणार. आता 2 होणार. पहिला जसं असेल तसं वाचूया. पहिला तो पहिला. गुडविल इज व्हॅल्यू ऍट 2 lakhs. गुडविलची व्हॅल्यू किती आहे? 2 लाख. पण पुढं वाक्य नीट वाचा, जरा सावकाश वाचा. अपर्णा इज टू ब्रिंग हर गुडविल ऑफ शेअर ऑफ गुडविल इन कॅश. तुम्ही म्हणाल सर इथं व्हॅल्यूड आहे, ते व्हॅल्यूड एक शब्द आला होता ना, व्हॅल्यूड क्रिएटेड रेज्ड ओपन. पण पुढं काय म्हटले त्यांनी? ब्रॉट इन कॅश म्हटले. मग न्यू पार्टनरने आणलेलं गुडविल कोणी वाटून घ्यायचं असतं? ओल्ड पार्टनरने. त्यांचा तो मोबदला आहे. त्यामुळे ओल्ड पार्टनरचं कॅपिटल वाढणार. त्यामुळे क्रेडिटेड टू कॅपिटल अकाउंट पहिलं पोस्टिंग झालं. आता ब्रॉट इन कॅश आहे. ब्रॉट इन कॅश असल्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन कॅशच्या डेबिट. म्हणजे 2 पोस्टिंग काय झाले सांगा आता. क्रेडिटेड टू ओल्ड पार्टनर्स नावं घ्या. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथं राहत आहे. आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आज ह्याची निवड काय केली? ह्याची निवड काय केली? तिथं कुठला शब्द आहे? कॅश. ब्रॉट इन कॅश किंवा रिटेल असेल रिटेल तर ही निवड करायची कॅशच्या डेबिटची. मग पोस्टिंग माझ्या बरोबर करून घ्या. बाय गुडविल रेशो इक्वल असल्यामुळे बरं झालं. 1 लाख 1 लाख डॅश 2 लाख आहे ना. 2 लाख आहे, रेशो इक्वल आहे त्यामुळे 1 लाख होणार. आणि सेकंड इफेक्ट डेबिट व्हॉट कम्स इन कॅशच्या डेबिट टू गुडविल. इथं घेताना 2 लाख घ्यायचं. ह्यातलं कंपल्सरी पोस्टिंग कुठलं सांगा? हे ऑलवेज डेली इथं पोस्टिंग होणार दररोज. आणि ऑप्शनचं पोस्टिंग कुठलं? एक तर कॅशच्या डेबिटला येईल, कॅश बँकच्या, नाही तर ऍसेटला येईल. हे ऑप्शन आहे. ऍडजस्टमेंट क्रमांक 2.
अपर्णा इज टू ब्रिंग इन ₹1 lakh ॲज कॅपिटल. अपर्णाने 1 लाख रुपये कॅपिटल आणलं. कॅपिटल आणलं याचा अर्थ पैसे आले. डेबिट वॉट कम्स इन. आमच्या कॅश बॉक्सला जमा होणार ना, आमच्या कॅश मध्ये जमा होणार तिजोरीत. डेबिट वॉट कम्स इन. मग इथं लिहायचं टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट 1 लाख. 1 लाख. आणि नॅरेशन कॅपिटल ब्रॉड. का बरं असं लिहायचं? पैसे आले आणि कोणी आणले, नाव लिहायचं, विषय संपला. डेबिट वॉट कम्स इन आणि अपर्णाने आणलं. अपर्णाज कॅपिटल अकाउंट तुम्ही स्पेलिंग पूर्ण लिहा. डेबिट वॉट कम्स इन, कॅश कम्स इन, डेबिटेड टू कॅश बँक अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट, ज्यांना लेजर टॉपिक माहित आहे त्यांना जमेल. कॅशच्या डेबिटला कॅपिटल आहे, तर कॅपिटलच्या क्रेडिटला इथे येणार क्रेडिटेड टू हर कॅपिटल अकाउंट येणार. हीच म्हणायचं नाही, अपर्णा आहे ती आहे हर कॅपिटल अकाउंट. मी हीच कॅपिटल अकाउंट म्हणत होतो. म्हणजे ऍडजस्टमेंट काय झाली सांगा? डेबिटेड टू कॅश बँक अकाउंट दाखवलं आणि क्रेडिटेड टू हर कॅपिटल अकाउंट. आता कोणाचं नाव लिहायचं? त्या अकाउंटचं नाव लिहायचं. बाय कॅश अकाउंट. कोणाच्या कॉलम मध्ये? अपर्णाचे. तिचं नाव आहे म्हणजे तिचे पैसे आहेत. अपर्णाच्या कॉलमला मी नॅरेशन एका ठिकाणीच तिथंच काय असेल ते नॅरेशन तिकडच लिहायचं. आणि 2 शब्दात नॅरेशन लिहायचं, 2-3 त्याच्यावर वाढवायचं. हा, मला आता मगाशी पहिला ऍडजस्टमेंट झालेली सांगा गुडविलची काय झाली? पहिला कुठे लिहिलं होतं मी? इथं लिहिलं होतं. मग क्रेडिटेड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर, त्याचं पोस्टिंग कुठे लिहिलं होतं पहिल्यांदा? डेबिटेड टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि क्रेडिटेड टू हर कॅपिटल अकाउंट, तिच्या कॅपिटलच्या क्रेडिट. 2 ऍडजस्टमेंट झाले. काल त्याचं थोडंसं प्रॅक्टिस घेतलंय मी. तिसरी ऍडजस्टमेंट तर सेम फायनल अकाउंट सेम. A provision of 10% is to be created on sundry debtors. Provision means RDD. थोडी भाषा वेगळी असते फायनल अकाउंटच्या याची, पण RDD. डेटर्सवर काही ऍडजस्टमेंट आले तर 2च येणार आहे, RDD आणि बॅड डेट्स 2च येणार. आणि कधीतरी ह्या टॉपिकला आलंच तर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता डेटर्स आहे म्हणजे डिस्काउंट पण येणार त्याच्या खालचा तो येईल. बरं जाऊ दे. RDDची ऍडजस्टमेंट काय होती? पैसे बुडण्याची शक्यता आहे. मग ह्या डेटर्स मधून लेस करा, माझं येणं कमी होणार. आणि सेकंड इफेक्ट काय होणार? इट इज अ लॉस. पैसे बुडण्याची शक्यता लॉस आहे. डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग घ्या माझ्या बरोबर लेस RD आणि याचं नाव लिहा न्यू. कंसात पर्सेंटेज लिहा 10%. 10% न्यू. अजून ओल्ड यायचं त्या दिवशी बोलू. डेटर्स मधून लेस करा. आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट टू RDD न्यू 2600. वजाबाकी घ्या बाहेर 23,400. 23,400. लेस फ्रॉम डेटर्स डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. असले ऍडजस्टमेंट पार्ट नाही करून घेणार. ह्या टॉपिकच्या चांगल्या ऍडजस्टमेंट कोणत्या? ते कॅपिटलची आहे आणि गुडविलची आहे. हा, ऍप्रिशिएशन, डिप्रिशिएशन, RDD पाठांतर नाही. वाचा चौथी ऍडजस्टमेंट. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. वरती बॅलन्स शीटला किती आहे? 60,000. एखादी ऍसेट कोणाला कळतं हे? एखादी ऍसेट 60,000 ची 80,000 झाली म्हणजे 20,000 इन्क्रीज झाली. इन्क्रीज झाली म्हणजे आमचं इन्कम आहे. इट इज कॉल्ड ऍप्रिशिएशन. ऍप्रिशिएशनचे ऍडजस्टमेंट कोणाला माहिती आहे? डिप्रिशिएशनचे उलट. म्हणजे ऍड टू ऍसेट, इथं ऍड टू ऍसेट आणि आपलं इन्कम आहे. इन्कम असल्यामुळे रिव्हॅल्युएशनचे क्रेडिट घ्या. ऍड ऍप्रिशिएशन 20,000 लिहायचं आणि आउटरला 80 आले पाहिजे. जेवढे वाढले तेवढे लिहायचे. मधला डिफरन्स लिहायचा. ऍड टू ऍसेट
डिप्रिशिएशनच्या उलट लक्षात ठेवा तुम्ही रिव्हर्स. आणि सेकंड इफेक्ट क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. लँड अँड बिल्डिंग तुम्ही कुठेही शॉर्टकट लिहू नका, कारण मला बोलणं आणि लिखाण मॅच करायचं असतं, नाही तर माझं बोलणं पुढे जाईल, थेरी मागे राहील. ते पण मॅच करायचं असतं. किती हजार घ्यायचं? 20. ही 20 ची ऍडजस्टमेंट झाली. 60 ची ऍसेट 80,000 झाली, म्हणजे 20,000 ऍप्रिशिएशन झालं. इन्क्रीज पण म्हणतात. आता स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरीवर काय मी म्हटलं ना, फायनल अकाउंट पेक्षा ह्या टॉपिक मध्ये थोडे शब्द बदलतात, पण काम तेच असते. रिड्यूस्ड म्हटले मग रिड्यूस्ड म्हणजे काय? 20% ऍसेटची व्हॅल्यू कमी करा. म्हणजे कसली ऍडजस्टमेंट होणार? सेम डिप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट होणार. मग कोणाकोणाच्यातनं लेस होणार? स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी किती आहे बघा तिथं, आणि त्याच्यावर 10-20% डिप्रिशिएशन करा. मग डिप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट कोणाला पाठ आहे? आता ऍप्रिशिएशन कोणाला कळाली आहे त्याला जमेल. लेस फ्रॉम ऍसेट, इथं दोन्हीकडनं 20% कमी. लेस फ्रॉम ऍसेट आणि डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन. तुम्ही ते डेबिटेड टू पीएल अकाउंट म्हणत होता ना, त्याच्याऐवजी नुसतं शब्द बदलायचं, रिव्हॅल्युएशन घ्या. आणि सेकंड इफेक्ट टू प्लांट अँड मशिनरी कंसात डिप्रिशिएशन आणि टू स्टॉक कंसात डिप्रिशिएशन. 20% काढायला यायचे, 10% काढून त्याच्या डबल 14,000 आणि खाली किती आहे? 8. या तिन्ही ऍडजस्टमेंट लक्षात आल्या. आरडीडी, डिप्रिशिएशन, ऍप्रिशिएशन, सेम फायनल अकाउंट लक्षात ठेवायचं. आता तीन ऍडजस्टमेंट एकदा रिपीट करतो माझ्याकडनं, बघून लिहायचंय. पहिला प्रॉब्लेम आहे, तीन ऍडजस्टमेंट ऍट ए टाइम रिपीट करतो, तुम्हाला बरं पडेल. ते ऐकायला बरं पडतं, सलग एकदम सांगितलं की तुकड्या तुकड्या सांगण्यापेक्षा. पहिला आरडीडी ची ऍडजस्टमेंट काय केली? लेस फ्रॉम डेटर्स डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन. ऍप्रिशिएशन सांगा, ऍप्रिशिएशन ऍड टू ऍसेट, ऍड टू ऍसेट आणि क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन. इन्कम आहे ना, ऍसेटची किंमत वाढली, आणि डिप्रिशिएशन दोघांच्यावर आहे. लेस फ्रॉम ऍसेट आणि डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता इथं सगळा प्रॉब्लेम संपलाय. कुठली साईड जड वाटते बघ रे? डेबिट साईड जड वाटते. डेबिट साईड जड वाटते याचा अर्थ रिव्हॅल्युएशन लॉस आहे. चला डेबिटची बेरीज करा. 14 आणि 8 22 24,600 24,600 बेरीज आहे. ही बेरीज क्रेडिट ला घ्या 24,600 आणि बरंच लिखाण आहे इथं. आणि डेबिट साईड जड असल्यामुळे रिव्हॅल्युएशन लॉस येणार. आज मग बाय आधी लिहितो सगळं. रिव्हॅल्युएशन बाय रिव्हॅल्युएशन लॉस. नॅरेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तुम्हाला जागा पूर्ण लागणार, मला पूर्ण नाही, मी सगळं लिहिलं तर. आणि पार्टनर पौर्णिमा आणि एस म्हणजे सुजाता आहे वाटतं, आणि रेशो इक्वल. एवढं लिखाण पाहिजे. इथं टोटल रुपीज, प्रेझेंटेशन
24,600 मधनं दोन किती गेले वरचे 20,000 गेले. म्हटलं नाही का बेरजा वजाबाकी इथं जरा सोपे असतात म्हणून. 24,600 तनं 20,000 गेले म्हणजे किती आलं उत्तर 4,600. इथं माझं वाटप करायला जागा राहिली. इथं इनर कॉलम राहिलाय, इथं वाटप होणार. वाटप किती येणार 4,600 चं वाटप इक्वल 2,400 नाही 2,300 घ्या. 2,300 वाटप आहे. 4,600 चे निम्म 2,300. कळालं का सगळ्यांना? आज लॉस कळाला. अहो एक्सपेंडिचर साइड जड आहे मग लॉस येणार, आणि क्रेडिट साइड जड असेल तर इन्कम प्रॉफिट येणार. इन्कम सगळं बघून न्यायचं आहे. पहिला प्रॉब्लेम आम्ही लिहितो ना, पुढच्या प्रॉब्लेमला लिहून दाखवा. चौथ्या पाचव्या जेव्हा सोडवायचं येतो तेव्हा सोडवायचं नाही, आता आगाऊपणा करायचं. मी करणार तेच. ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे होईल? ह्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, तर कॅपिटलच्या डेबिटला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्या अकाउंटचं नाव लिहायचं वरच्या 2,300 आणि 2,300. इथं तुमचा रिव्हॅल्युएशन अकाउंट संपला. आता कॅपिटलची नेहमी क्रेडिट साइड जड असते ऑलवेज. तिघांची एकदम बेरीज करून टाका. तिघांची 2 लाख पहिल्याची, दुसऱ्याची 2,40,000 आणि तिसऱ्याची 1 लाख घ्या. 2 लाख 2,40,000 आणि 1 लाख. त्या तिन्ही बेरजा त्यांच्या कॉलमला इकडे घ्या, डेबिटला घ्या. हेच आकडे क्रेडिटचे डेबिटला घेतले. बॅलन्सिंग आता जरा लक्ष द्या. परत लक्ष द्या. कसा आला फरक म्हणाल तुम्ही. हे 1 लाख इथं काय आहेत का? काही नाही आहे. म्हणजे वजा करायचे असतात, वरच्याकडे वजा करायचे असतात, काही नाही आहे. म्हणजे 1 लाखाला 1 लाख घ्या, बघून घ्या. म्हणजे या टोटल मधनं वरची अमाऊंट लेस करायची. आता अंदाज आला असेल काय करायचं आहे. 2,40,000 2300 गेले, 2,40,000 2,000 गेले, 38,000 आले. 38 मधनं परत ते 300 गेले, 2,37,700 बरोबर. 2,37,700 लिहा. आधी 2,000 वजा केले मी, 38,000 आले, 2 लाख ठेवले तसेच. मग परत 300 गेले, मग 37,700 आले ना. 38 मधून 300 गेले, 37,700 असं केलं. आणि 2 आहे तसेच ठेवलं. 2 लाखाला कुठे हात लागला? 2,37,700 आकडे जरा सांगून लिहितोय, नीट घ्या. 2,37,700 इथं कॉमा. जरा कॉलम मोठा पाहिजे होता. हे अलीकडचे प्रॉब्लेम असे मोठ्या आकड्याचेच असतात. जुने काढले का नाही ते लहान आकडे अमाऊंट असतात. हा ते इथं सांगा. 2 लाखातनं 2,300 गेले, म्हणजे 2,000 गेल्यावर 98 आले, 98,000. 98,000 अजून 300 गेले, म्हणजे 1,97,300 घ्या. 1,97,300 वजाबाकी करतोय, बाकी काही नाही चालत. बरोबर आहे का? बघा मागं आहे का? स्वतः केलंय का? हा. आता हे कॅरी डाऊन कुठे घ्यायचं सांग. लेक्चर मध्ये बोललोय. लेक्चरला किती जण होते आणि किती हजार लक्ष होतं. कॅरी डाऊन त्याचं हे ब्रॉड डाऊन, आणि तिथून एक रेष ओढली ती तिथं कॅपिटल म्हणून लाईट साईडला घ्यायचं. हे असं काम केलं सेम असं इथं घ्यायचं. हा चला घ्या. 1,97,300 बडबड बारीक सारीक सगळी बंद. 2,37,700 आणि 1 लाख. जागा नाहीये म्हणून असं लिहिलंय. आता बॅलन्स शीटला नीट घ्या, तिथं बेरजा करायच्या.
1,97,300 2,37,700 आणि 1,00,000. इथं तुमचा कॅपिटल अकाउंट क्लोज. इथं टोटल रुपीज द्या. इथं आणि इथं टोटल रुपीज द्या. हे कॅरी डाऊन ब्रॉट डाऊन हे शब्द लिहून आणायचे तुम्ही घरातनं. आता कुठला अकाउंट क्लोज करायचा राहिला तो एक, आणि त्याचा बॅलन्स डेबिट असतो ऑलवेज. डेबिटची टोटल करा. डेबिटची टोटल काय मोठे सगळे आहेत की 2 आणि 3 3,80,000. 3,80,000 डेबिटची बेरीज क्रेडिटला, आणि फरक किती येणार? क्रेडिटला कोण नाहीये तोच आकडा वर येणार 3,80,000. जर इथं काही अमाऊंट असती तर मी लेस केली असती. घ्या डेबिटची टोटल कर, ती क्रेडिटला घे आणि त्यातनं वरच्या आकडे वजा कर. कोण नाही म्हणजे खालचाच आकडा वर येणार. कॅरी डाऊनचं ब्रॉट डाऊन कर आणि तिथून कुठे घ्यायचं सांग. आता पुढचं कालचं लक्षात आहे का बघू. ऍसेट साइडला घ्या. घ्या खाली चालेल. कॅश काय किती आली आहे? कुठली? इथली इथं होय. हा बरोबर आहे. इथं 3 आहे म्हणजे इथं 7 आहे. हा घ्या. आता बॅलन्स शीट टॅली तुम्ही करा. काही राहत नाही, सगळं बरोबर आहे. काही विसरलं पण नाही. ती जी आपण पहिल्या स्टेप मध्ये बॅलन्स शीट उतरवतो बघ, पहिले 3 पोस्टिंग झाली की बॅलन्स शीट राईट डाऊन करतो कॉपी, तिथं खरं कर नाही. हा त्याच्यामुळे चुकत नाही. प्रॉब्लेम झालेला आहे. आता टॅली तुम्ही करा. इथं लिहितोय मी, लिहून घ्या सर्वांनी. सप्लिमेंट वर गुडविल 2,00,000 गुणिले 1/5 बरोबर 40,000 बरोबर 40,000 हे लिहून घ्या. समासामध्ये पण बसते, समासामध्ये पण बसते. आणि पोस्टिंग पण लिहून देतो. घ्या गुडविल 2,00,000 नाही वाटायचे, 40,000 वाटायचे. 5 चौक 20 40,000 येतात. ते इक्वल वाटायचे 20-20. पण 2,00,000 हे फर्मचं गुडविल आहे आणि ते एकट्याचं किती आहे? 40. हा येत आता नक्की येत. हा हे ऍडजस्टमेंट लिहून घ्या सर्वांनी. क्रेडिटेड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू कुठे येणार? कॅश अकाउंट. सर्वांनी हे लिहून घ्या. मुद्दाम चुकलं ना मग लिहूनच दिला. आणि कॅपिटलचा बॅलन्स पुन्हा काढा. पुन्हा आता पुस्तकाप्रमाणे येईल आणि जे चुकलं ते लिहून दिलं. ते मुद्दा परत व्हायला नको असं. ऍडजस्टमेंट काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. ह्याच्यावरला कळा. फायनल अकाउंट एवढा धोका नाहीये, पण ह्याला धोका आहे. त्याच्या शेअर इतकं गुडविल त्यानं आणलं, त्याच्या हिस्स्याचं गुडविल. हिस्सा दुरुस्त करा. आता काय नाही, बेरीज इथं 1,20,000 1,60,000 1,20 1,60 मध्ये हे वजा करा. करा दुरुस्ती. चाळीस हजार एकूण गुडविल आहे, वाटप 20,000. इक्वल रेशो आहे का? इक्वल रेशो 20-20 तिथं 40च. हा आता करा बाकी सगळं टॅली करा, होईल बरोबर.
पुन्हा बॅलन्सिंग करा. ते व्हाईटनरचं वाढू दे, मग त्याच्यावर लिहिलं जातं. तिसऱ्याचं कशाला फोडलास? तिसऱ्याचं बरोबर आहे की ते काय मी ठेवलं तिसऱ्याचं. मी सांगितलं तिसऱ्याला नवीन पार्टनरला काय घेऊ नका, ते 1 लाख बरोबर आहे. किती दिवस सुट्टी झाली? पाऊस. कालच म्हटलं की काय वाहून जातीस काय? ते हिशोब काढूया की कोणाकडून.